असाच उत्सव मे महिन्याच्या 17 तारखेला पंढरपूरला संपन्न होतोय. चंद्रभागेच्या काठावर 65 एकर मध्ये तिथं 50 लाख रुपयाचं मंडप आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देतात. खूप मोठा उत्सव संपन्न होतोय. ज्ञानोपरायाचा 750वा, श्री संत सावता महाराजांचा 775वा, श्री संत नामदेवराय आपल्या जिल्ह्यातले, श्री संत जनाबाई आपल्या परिसरातल्या, संत नामदेवराय आणि श्री संत जनाबाई यांनी 14 जणांचं कुटुंब, नारा विटा मादा गोंदा हे 4 बंधू, त्यांच्या 4 पत्न्या, फक्त एक मागे राहिल्या त्या नाराबाई, आऊबाई, लिंबाई, राजाई, गोनाई, जनाबाई, अशा 14 जणांची समाधी नामदेव पायरीवर एकाच दिवशी. 14 नामदेव पायरीचं दर्शन 14 वेळा घेत जायचं मला. 14 जणांची समाधी तिथं. आणि या वर्षी या घटनेला बरोबर 675 वर्ष पूर्ण होतात. श्री संत तुकोबराला वैकुंठाला जाऊन 375 वर्ष पूर्ण होतात. नाथ महाराजांचे गुरु जनार्दन पंत देशपांडे, आपण जे आरती ज्ञानराज म्हणतो ना, ते जनार्दन पंतांच्या शिष्यांनी दिलेले, किंवा अवघे चित्रे लोके म्हणतो तेही त्यांच्या शिष्य नाथांनी दिलेले. तर जनार्दन पंतांचा 450वा याला डोळ्यापुढे ठेवून, आणि नारायण महाराज देवकर यांचा 375वा जन्म महोत्सव, हे सगळे 7-8 संतांचे मुहूर्त डोळ्यापुढे ठेवून समस्त सोलापूर जिल्ह्याच्या वतीने, सोलापूर जिल्ह्यातले सगळे तालुके आणि बाहेरचे 4 तालुके जोडलेले, फलटण, बारामती, इंदापूर आणि आटपाडी, असे जवळजवळ 8-2-16 तालुके एकत्र करून महामहोत्सव. पहिल्या दिवशी 1 लाख लोकांचं नियोजन आहे. काल्याच्या दिवशी 5 लाख भाविकांना पुरणपोळी. खूप मोठं नियोजन पंढरपूरला संपन्न होत आहे. आपल्या गंगाबाई, आपल्या गंगाखेडच्या जनाबाईवर नामदेवराय आपल्या भागातले होते, इथं नरसी नामदेव जवळ आहे. तर सर्वांना मराठवाड्याला विनंती की आपण पारायणाला 16 मेला मुक्कामी यायचं. पारायणाला मे महिन्याची 16 तारीख मुक्कामी यायचं. 16 तारखेला खूप मोठी पंढरपूरला प्रदक्षिणा आहे. जशी आपण केली तसे 375 पताकावाले, 375 तुळशीवाले, 375 कळशीवाले, असं सगळं 375 एकत्र करून पंढरपूरला खूप मोठी प्रदक्षिणा. संध्याकाळी सद्गुरू वास्कर महाराजांचं प्रवचन, आणि 17 तारखेला नामदेव गाथा पारायण, जनाबाईंचं गाथा पारायण. तर आपल्याला सगळ्यांना तिथे व्यवस्था आहे. रोज 2000 टाळकर, रोज कीर्तनाला 25 पकवाज, पारायण वाचक 25,000, कीर्तनाला 1 लाख लोकांना, काल्याच्या दिवशी 5 लाख लोकांना भाविकांना पुरणपोळी. कीर्तन खूप छान आहे. आदरणीय चैतन्य महाराज देगलूरकर, बंडातात्या खराडकर आहेत, आदरणीय वास्कर महाराज आहेत, देवकर महाराज आहेत, नामदास महाराज आहेत, नामदेव महाराज लबडे आहेत, आदरणीय सुधाकर महाराज इंगळे येतात, कृष्ण महाराज चौरे येतं, राम महाराज जिंजुरके येतं. अशी गोड कीर्तन तुम्हाला 2 सत्रात कीर्तन येतात. मुक्कामाची सगळी मोफत सोय, जसं तुमचं फुकट, तसं फुकट आहे करायला. कारभारी सोलापूर जिल्हा आहे तिथं. आणि म्हणून सर्वांना विनंती आहे की आपण 16 तारखेला मुक्कामी पंढरपुरात या, आणि 17 तारखेला अधिकाचा महिना सुरू. अधिकस्य अधिकम फलम. गावाकडे 1000 पारायण करणं आणि पंढरपुरात 1 पारायण अधिक मासात करणं बरोबरीच आहे. सगळ्या मराठवाड्याला, संपूर्ण महाराष्ट्राला याच्यातून आव्हान आहे की आपण या पारायणाला या. तुमची सेवा करायला सोलापूर जिल्ह्यातलं गाव ना गाव उभं राहणार. प्रत्येक गावं, वाड्या, वस्त्या, गावगावचे कीर्तनकार, प्रवचनकार, गावगावचे सप्ताह संयोजक, खूप मोठं नियोजन आहे. या उत्सवासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब येऊन राहिले, दोन्ही उपमुख्यमंत्री येऊन राहिले. खूप मोठं नियोजन आहे. आपला हिंदू धर्म एकत्र व्हावा एवढीच भावना याच्यातून आहे. संतांची सेवा घडावी. आता मी इथं 3 दिवस राहिलो पंडित महाराज मध्ये, मग मी तिथं 8 दिवस राहतो, म्हणजे काय काळजी नाही. आणि म्हणून आपण सगळी मंडळी या, हे आमंत्रण देतो. विठोबरोबर भजन होईल, एक कृष्ण लीला सांगू, एक 5 मिनिटानंतर पंडित महाराज बोलतील, आणि मग दहीहंडी फुटल, मग काल्याचा प्रसाद होईल. दहीहंडी फुटल्याशिवाय कोणीही उठायचं नाही. विठोबा